काँग्रेसच्या भरवशाचा रिमोट कंट्रोल पाकिस्तानच्या हातात. ऑपरेशन सिंदूरवर बोलताना मोदींचा जोरदार घणाघात. काँग्रेसच्या संशयामुळे भारतीय सेनेच्या मनोबलावर परिणाम झाल्याची ही टीका. ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही. लोकसभेतनं मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं तर अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्यांचा भारताने बुरखा फाडल्याचं वक्तव्य. जगातल्या कोणत्याही नेत्यानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलेलं नाही. ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे युद्ध थांबल्याचा आरोप करणाऱ्यांना पंतप्रधानांचं प्रत्युत्तर. इंदिरा गांधींच्या तुलनेत अर्धी हिंमत असेल तरी ट्रम्प खोटं बोलले हे मोदींनी जाहीर करावं. लोकसभेत राहुल गांधींचं पंतप्रधानांना आव्हान. ऑपरेशन सिंदूरसाठी सैन्य लढलं, मग मोदी श्रेय का घेत आहेत? प्रियंका गांधींचा सवाल. श्रेय घ्यायचं असेल तर जबाबदारी स्वीकारा. अमित शहांवर हल्लाबोल. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सुरू झालेल्या ऑपरेशन महादेवची अमित शहांनी सांगितली इनसाइड स्टोरी. पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर शिक्कामोर्तब. ऑनलाईन रमी आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या कोकाटेंची खुर्ची शाबूत राहिल्याची माहिती. अजित पवारांनी टोचले कोकाटेंचे कान, तर भविष्यात वक्तव्य करणार नसल्याचा कोकाटेंचा शब्द. ही अखेरची संधी, यापुढे एकही प्रकार खपून घेणार नाही. सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून तंबी. मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतली शाळा. प्रांजल खेवलकरांसह 5 पुरुष आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर सुनावणीवेळी रोहिणी खडसे आणि रुपाली ठोंबरे पाटीलही वकिलीचा कोट घालून उपस्थित. लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा. खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. एसआयटी मार्फत चौकशीची मागणी, तर पडताळणीशिवाय विरोधक आरोप करत असल्याचा अदिती तटकरेंचा पलटवार. 5-6 जणांची रेव पार्टी कधी असते का? जावई प्रांजल खेवलकरांच्या अटकेवरून एकनाथ खडसेंचा सवाल. कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न असल्याची ही टीका. राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींना भेटणार. पुढील आठवड्यात भेटीचा अंदाज. मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार. कोल्हापुरात झालेल्या तोडफोडी प्रकरणी 100हून अधिक जणांवर गुन्हा दाखल. नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झाली होती तोडफोड. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर सकाळी 6 वाजल्यापासून ईडीची छापेमारी. सटाण्यातील मालमत्तेवरही ईडीची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.